नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला व जनहित लोककला मेळावा संपन्न। नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे ज्ञानगंगा संस्कृती लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्थान धापेवाडाच्या वतीने सावनेर येथील नवनाथ मंदिर येथे लोककलावंतांचा भव्य मनोमिलन मेळावा साजरा करण्यात आला। या मेळाव्याचे उद्घाटन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दिलीपजी धोटे यांनी कलावंतांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कलाकारांना शासन दरबारी जे मदत शक्य होईल त्या मदतीची हमी त्यांनी यावेळी दिली। तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारे यांनी कलावंतावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी सर्व कलाकारांनी एकजूट होऊन या अन्यायाविरुद्ध मात कशी द्यायची याबाबत सर्व कलाकारांना मार्गदर्शन केले। तसेच आलेल्या मान्यवरांनी सुद्धा लोक कलावंतांची जाणीव राखून लोक कलावंतांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न शासन दरबारी पोहोचण्यात येईल अशी ग्वाही दिली। या मेळाव्यात प्रामुख्याने डॉक्टर राजीवजी पोद्दार, दिलीप धोटे, डॉक्टर मनोहर काळे, प्रकाशजी काळे, राजेंद्र बावनकुळे, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे, राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे, महाराष्ट्र महिला अध्यक्ष पुष्पाताई निंबुळकर, जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी मुळेकर, उपाध्यक्ष प्रभाकरजी नागमोते, नरखेड तालुका अध्यक्ष रामजी दुर्वे, सावनेर तालुका अध्यक्ष युवराजजी मोवाळे, पारशिवनी तालुका अध्यक्ष शिवदासजी बघमारे, विदर्भ अध्यक्ष सविता महल्ले, नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष सुनीता भोयर, कामठी तालुका अध्यक्ष आम्रपाली बोरकर, उपाध्यक्ष माला डाप, प्रमिला वानखडे, अरुणा मुळेकर, नेत्रामजी सोमकुवर, कल्पना भिसेन, जोगी साखरवाडे, विलासजी सरोदे, अरुण रोणे, संजय धुर्वे। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 119 मंडळांनी आपली उपस्थिती दाखवून भजन, कीर्तन, भारूड, नाटक, गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आपली कला सादर केली। या कलावंतांना शाल, वस्तीपण आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशाताई खडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जोगिनी साखरवाडी यांनी मानले। यावेळी सर्व कलावंतांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। नागपूर जिल्हा प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट।